आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात होते आणि नागपुरात त्यांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आलेला आहे। योजनेअंतर्गत महिलांना आता 20% अनुदान दिलं जाणार आहे। त्याचबरोबर एकूण 8 जिल्ह्यात 10,000 पिंक ई रिक्षा वाटप करण्यात येणार आहे। एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून आमच्या भगिनीच ज्या रिक्षा ऑपरेट करतात अशा रिक्षा त्या ठिकाणी जर वापरता आल्या तर अनेक वेळा जी काही एक मनात भीती असते किंवा सुरक्षिततेच्या संदर्भात एक प्रश्न असतो तो राहणार नाही। याही दृष्टीनं ही रिक्षा अत्यंत महत्त्वाची आहे। ही देखील अतिशय आनंदाची बाब आहे की ही रिक्षा GPS एनेबल्ड आहे। ही ई रिक्षा असल्यामुळे कुठलेही प्रदूषण करणार नाहीये। अदितीताईंनी जे सुचवलं की पर्यटनाच्या स्थळांवर किंवा इतरही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फीडर सर्व्हिसेसची आवश्यकता आहे तिथे पिंक ई रिक्षाला प्राधान्य देण्यात यावं, तर मी निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना या परिवहन विभाग असेल किंवा पर्यटन विभाग असेल या दोन्ही विभागांना देईल।